श्लोक 51. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंधविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयन्. अर्थ: म्हणून समत्व बुद्धीने युक्त असे ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फलाचे दान करून जन्मबंधनापासून मुक्त होऊन दुःखरहित स्थानाला प्राप्त होतात. विवरण: या श्लोकात बुद्धियोगाचे 3 नियम सांगितले आहेत. 1. बुद्धियुक्त होणे. 2. मनीषी बनणे. आणि 3. कर्मफलाचे दान करणे. आणि या 3 नियमांचे पालन केल्याने पुढील 2 फले मिळतात: जन्मादी बंधनापासून सुटणे आणि क्लेशरहित निर्दोष पद प्राप्त होणे. 1. बुद्धियुक्त होणे म्हणजे समत्व भावनेने युक्त अशी बुद्धी. कर्मयोगामध्ये ती अत्यंत महत्त्वाची आहे. जातीचे, रंगाचे, स्थलाचे भेद लक्षात न घेता मानव समाजामध्ये जी एक प्रकारची समानता आहे ती मानण्याची जागरूकता ठेवल्यास समत्व बुद्धी स्थिर होऊ शकते. तसेच विविध द्वंद्वे प्राप्त झाली तरी आपली बुद्धी स्थिर ठेवून आपले कर्तव्य तत्परतेने करणे ही बुद्धीची समता आहे. अशा प्रकारच्या समबुद्धीने जे लोक युक्त असतात ते विचारी ज्ञानी लोक द्वंद्वाचे पलीकडे जाऊन कर्म करण्यातील कौशल्य प्राप्त करून घेतात. मनीषिणः मनसः इष्टे इति मनीषी. आपल्या मनाच्या शक्तीवर जो प्रभुत्व ठेवतो तो मनीषी. मनासह सर्व इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवणारा, इंद्रियांना विशिष्ट मार्गाने व शिस्तीत चालविणारा तो संयमी मनुष्य म्हणजेच मनीषी. मनीषीचा दुसरा अर्थ ज्ञानी असा सुद्धा आहे व तो बुद्धियुक्त या शब्दाने व्यक्त केला आहे. म्हणून येथे आत्मसंयमी असाही अर्थ आहे, तो योग्यही आहे. 3. कर्मफलाचे दान. कर्मजं फलं त्यक्त्वा. कर्मापासून उत्पन्न होणारी सर्व फले ही स्वार्थासाठी न स्वीकारता ती सर्व भूतमात्रांच्या हितासाठी समर्पण करणे. विचारी ज्ञानी लोक बुद्धियुक्त होऊन कृतकर्माची फळे टाळतात. सामान्यपणे जे दान केले जाते ते 4 लोकांमध्ये मिरवण्यासाठी, आपल्या दानशूरपणाची ऐट करण्यासाठी, प्रसिद्धीसाठी. जसे बिर्ला शेठ देवांची मंदिरे बांधतात. त्या देवळात राम, कृष्ण, लक्ष्मी इत्यादी विविध देवदेवतांची स्थापनाही करतात. पण त्यांना राम मंदिर, कृष्ण मंदिर असे न म्हणता बिर्ला मंदिर असे म्हणतात. अशा दानाचा उपयोग नाही. मनात कोणतीही उपकाराची, प्रसिद्धीची इच्छा न ठेवता लोकहितासाठी जे दान दिले जाते ते खरे दान. आपल्याकडे असे म्हणतात की उजव्या हाताने दिले तर डाव्या हाताला सुद्धा कळू नये. पण असे केले तर समाजात मोठेपणा मिळत नाही, म्हणजेच दानकर्माचे फळ टळते. ही साधी युक्ती लोकांचे लक्षात येत नाही. वर सांगितलेले विचारी लोक मात्र ही युक्ती कौशल्याने आत्मसात करतात व कोणत्याच कर्माचे फल स्वीकारण्याचा प्रयत्न करीत नाहीत. लोक प्रसिद्धीसाठी काय काय करतात ते आत्ता करोनाच्या काळात आपल्याला चांगलंच दिसून येतं. एखादी छोटीशी गोष्ट कुणाला तरी दिली तर त्याचा लगेच फोटो काढायचा आणि तो फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे अनेक ठिकाणी टाकायचा आणि मी किती मोठा, मी किती छान, मी किती केवढं काम करतोय असं सातत्याने लोकांना दाखवत राहून तो एक भास निर्माण करतात. तर हे इथे त्याज्य मानलेलं आहे. असो, येथे अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे वाईट कर्माची फळे नेहमीच भोगावी लागतात. ती आपल्याला टाळताच येत नाहीत. तसे स्वातंत्र्य आपल्याला नसते. मात्र सत्कर्माची फळे स्वीकारायची का नाही याचे स्वातंत्र्य आपल्याला असते. चांगल्या कामासाठी समाजाकडून मान सन्मान दिले जातात ते न स्वीकारण्याचे किंवा प्रसिद्धीपासून दूर राहण्याचे स्वातंत्र्य आपल्याला असते. अर्थात योगी कधीच वाईट कर्मे करीत नाहीत, त्यामुळे त्याला कुकर्माचे फळ भोगण्याचा प्रश्नच येत नाही. अशा प्रकारे सर्व फळे सुटली की मनुष्य जन्मबंधनातून मुक्त होतो. चांगल्या वाईट कर्माची फळे भोगण्यासाठी जन्म घ्यावाच लागतो.
या जन्मात जर कर्माचे फळाचा त्याग केला तर भोगण्यासाठी कर्म शिल्लकच राहत नाही. मग जन्म कसा येणार? अशा रीतीने जन्माचे बंधनातून आपण मुक्त होऊ शकतो. अशा रीतीने जन्माचे बंधन संपले की एकच तत्व राहते, ते म्हणजे परब्रह्म तत्व. ते गेल तेथे गेल्यावर काहीच भोगावे लागत नाही. ते निर्दोष असे पद म्हणजे ब्रह्मपद, जे बुद्धियोगाने कर्मबंधन तोडून प्राप्त करता येते. इथे थांबूया. धन्यवाद.